आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार जोपर्यंत नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहेत तोपर्यंत सरकारला कोणतीही भीती नसल्याचं महत्त्वपूर्ण विधान शरद पवार यांनी केलंय। राज्यातल्या जनतेला बदल हवा आहे असं सध्याचं चित्र असून विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे असा आशावादही त्यांनी बोलून दाखवला। मात्र त्यासाठी तिघांनाही एकसंधपणे सामोरं जावं लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुसंवाद करून मिटवावा यासाठी हाके आणि जरांगे यांची एकत्रित बैठक बोलवा, आम्ही सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊ असं शरद पवार यांनी म्हटलंय। विधानसभेच्या निवडणुका त्याही तीन राज्याच्या निवडणुका असता आहेत। या निवडणुका असं दिसतं लोकांच्यामध्ये की बदल हवा आहे। आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात सत्ता त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निवडणुकीची आपल्याला संधी आहे असं चित्र दिसतं। त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आम्हाला लोकांची नाही। जे लोक विचाराने आमच्या बरोबरचे होते, एकत्रित काम करण्याची भूमिका मानसिकता त्यांची आहे, त्यांच्याबद्दल फारसा कोणाचा विरोध असायचं काही कारण नाही। पण काही घटक आमचे असे होते मित्र की त्यांनी अत्यंत टोकाची भूमिका घेतली। त्यांच्याबद्दल काय करावं याचा विचार आमच्या अंतर्गत पक्षात होईल आणि नंतर अंतिम निर्णय होईल। काही नाहीच आहे, त्यामुळे होते आता या सगळ्या घोषणा आहेत। निवडणुकीच्या वेळेला मला असं वाटतं की प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याच्या आधी 4-5 दिवस एखाद दुसरा हफ्ता देण्याचा प्रयत्न होईल आणि तो एखाद दुसरा हफ्ता देऊन एक जनमानस आपल्या बाजूला करण्याचा हा प्रयत्न हा दिसतो। जरांगेंना बोलवा, त्याच्या सरकारच्यांना बोलवा, त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह धरणारे छगन भुजबळ असतील किंवा काय त्यांचं हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोलवा आणि आमच्यासारख्या लोकांची काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलवा आणि याच्यातून एक वाक्यता करायला सामूहिक आपण प्रयत्न करू, जेणेकरून राज्याचं वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीनं अनुकूल जाईल। आमचा हा प्रश्न सुटावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक आणि ज्या घटकातून याचा मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा। माझ्या पक्षाची भूमिका सुसंवादाची, डायलॉगची, मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूल दिसतील।